टायर पंक्चर झाला आज, सगळं व्हायचं ते. मित्रांनो कसे आहात? मस्त नाश्ता विष्टा झाला की नाही? गुड मॉर्निंग. आता सकाळचे किती वाजलेत? 7:30 वाजलेत आणि मस्त तिकडे सूर्यप्रकाश झालेला आहे. सूर्य मस्त दिसतोय आणि आता बाहेर निघालो. आता सगळे तयारी करतायत. आपली तयारी तर झाली आहे. जास्त टाईम नाही लागत. मग तयारी झाली तर मग नाश्ता करू. मग तिकडून समाधी मठात जायचं आहे. मग गुरुमंदिर आहे, गुरुमंदिरमध्ये जायचं आहे. आणि मग अजून एक ठिकाण आहे हनुमानाचं, पंचमुखी हनुमान, तिकडे पण जायचं आहे आपल्याला. असे ठिकाण आहेत, 3 ठिकाणं मला माहिती आहेत. तर तिकडे आज जायचं आहे. आणि मग लास्टला दर्ग्याला जायचं आहे. तर लेट्स सी आता आपल्याला किती टाईम लागतो अजून. आता 7:30 वाजले. सगळे निघतील तेव्हा मी तुम्हाला टाईम सांगतो. तर चला आजचा हा व्लॉग सुरू करूया. आता आम्ही निघालोय. रिक्षा करायची ना? नाही, मग इथे चालत तिकडे जाऊ. अच्छा, मग सगळ्यात पहिले काल जिथे थांबलेला नाश्ता करायला तिकडे नाश्ता करायला चाललोय. मग तिकडून मग रिक्षा करणार आहे. ओके, तर मग काय बोलता तुम्ही? खूपच छान झालं आणि काल स्वामींचं दर्शन खूपच छान. अडकते कशाला तुम्ही? सवय नाही बघा. अरे विडी नॅचरल येते. आपल्या सुधाकर धलावड्यांचे आपण मनोगत जाणू. साहेब, तुम्हाला अक्कलकोटला येऊन कसं वाटलं? एकदम छान वाटलं. अजूनपर्यंत कधी आलो नव्हतो. 10 वर्षापूर्वी येऊन गेलो होतो तेव्हा एवढी काही सुखसोयी नव्हती. पण आता एवढं एकदम सुंदर केलं आहे ना, भारी आहे. फक्त एकदम थोडं एकदम मस्त बरं वाटलं जरा. श्री स्वामी समर्थ. अजून काय पाहिजे तुला? वाटलं का मी पत्रकार आहे? शेवटी टाकल्या खाऊन तुला असं वाटतं ना, खाऊन. हे मठ आहे इकडे आणि हे हॉटेल आहे, हॉटेल राधिका. तुम्ही जर नाश्ता कधी सकाळी करायचा असेल तर नक्की इकडे व्हिजिट करा. खूप चांगला नाश्ता. आता रिसेंटली ओपन झालं आहे. पहिले असं नव्हतं, पहिले नव्हतं इकडे. आता रिसेंटली ओपन झालं आहे. खूप सुंदर आहे. नाश्ता तर खूप भारी आहे. नक्की या. निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर. निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर. गुरु विण नो हे साधु मुनि जन, गुरु विण साहू कैसे जीवन. गुरु विण नाही नर नारायण, गुरुचरिताचे कर पारायण. महाराजांना साक्षात आत देहरूपात बसलेले आहेत. चैत्रवद्य त्रयोदशी 30 एप्रिल 1878ला महाराजांनी इथं समाधी घेतली. बाकी आपण कुठेही गेलो, गाणगापूर, गिरनारवाडी, सगळीकडे त्यांचं अनुष्ठान पादुका रूपात आहे. म्हणजे ते सदेह आत आहेत. समाधीस्थान आहे महाराजांचं. आता तुम्ही कोणी काही खाल्लं नसेल तर अभिषेक करून आज दर्शन करू शकता. मग आता नाव पत्ता वगैरे जर दिला आपला तर गुरुवारचा स्वामींना अभिषेक करून आपल्याला प्रसाद पाठवता येईल. श्रीपाद वल्लभ मनुष्य रूपी गुरुला भला चरा चरा.
महाराजांचे स्नान जिथं करायचे तिथं स्नानगृहातून निघालेला स्वयंभू गणपती आहे. हा मूळ फोटो उजव्या हाताचे सोळप्पा महाराज. सगळ्यांनी गणपतीचं दर्शन करा. गुरु बघ सांगे, गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण, गुरुचरिताचे कर पारायण. गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण, गुरुचरिताचे कर पारायण. जिथे जिथे फूल ठेवले तिकडे तिकडे स्वामींचे पादुकांचे थप्पे आहेत. म्हणजे कसं झालेलं की हे जे मंदिर आहे ना हे रेनोव्हेट करायला घेतलेलं आणि ते न करण्यासाठी त्याच्या आदल्या दिवशी रात्री सकाळी लोकांनी बघितलं की पादुकांचे थपके होते आणि हर जागी जिथे जिथे होते तिकडे असे हे बॉक्स मार्क केलेले आहेत. म्हणजे इकडून तुम्ही बघायला तर पूर्ण मंदिर स्वामी फिरलेले आणि मग इकडून बाहेर गेलेले. आणि मी जेव्हा खूप पहिला आलो तेव्हा खूप क्लिअर फोटो तुम्हाला इकडे बाजूला दिसत असेल तो फोटो मी स्नॅपचॅटमध्ये काढलेला. आता थोडं कमी झालं आहे, मग तेव्हापासून हे मंदिर असंच आहे. नमस्कार. आज आपण आलो आहे श्री हक्क्याच्या मारुती मंदिरात. ही मारुतीची मूर्ती आहे तर समर्थ रामदास स्वामींनी 16व्या शतकात स्थापन केलेली मूर्ती आहे. मारुतीचे मुख्य 3 प्रकार असतात. पहिला रामापुढे हात जोडलेला, दुसरा द्रोणागिरी पर्वत उचललेला, तिसरा वरदहस्त म्हणजे वर हात करून आशीर्वाद देणारा. ही मूर्ती मानवरूपी आहे, चेहरा माणसासारखा आहे. अशी मूर्ती पाहायला मिळत नाही शक्यतो. आणि मारुतीच्या हातात गदा किंवा पर्वत नाही आहे. मारुतीने वर हात करून आशीर्वाद दिलेली मूर्ती आहे. आता मस्तपैकी सगळं झालं आहे. बाकी सगळे फ्रेश होऊन बसलेत तिकडे. पप्पा आणि काका येतील. आता आपल्याला जायचं दर्ग्याला. दर्गावरून मग तिकडून आपण जाणार घरी. घरी पोचू एक रात्री. आता बघूया, थोडा आराम करूया. मी तर थोडा झोपतो थोडा. इकडे दर्गा आहे. दर्ग्यात जरा मोकळीशी हवा आहे. पड़ते जरा पूजा और अष्टांगिरी, पूजा और अष्टांगिरी, 6 दर्शन, नाथ में छंदा, हर के अंदर
घर के अंदर जरी 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 है प्रभु जी मन शांतम और सुखम हरदम है प्रभु पीर गए फकीर गए पैगंबर गए साधु गए संत गए महंत गए शिवरा गए सन्यासी गए ऋषि गए महर्षि गए जगतगुरु गए सदगुरु गए अवतारी गए सरदारी गए ब्रह्मचारी गए सिकंदर जैसे बादशाह गए लुकमान जैसे हकीम गए हरिश्चंद्र जैसे राजा गए हमको भी एक दिन जाना है प्रभु हमको भी एक दिन जाना है प्रभु हम स्वामी जी के आदेश से आपके दर्शन पाए हैं ये हमारा दर्शन ये हमारी प्रार्थना आपको मान्य हो प्रभु हमारे घर सदैव सुख शांति समृद्धि हो रोटी रोजी बरकत सलामत हो ये हमारी प्रार्थना है प्रभु आमच्या हातून दुसऱ्याचा कुणाचा पण वाईट होणे आणि दुसऱ्याच्या मार्फत आमचा वाईट होणे आमची प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराज. इकडे बघ ही आमची दोन आहेत ना, हे आमचे दोन राजा राणीची जोडी. ये हा एक तिसरा आला. यांना आई त्यांची कोणतरी सोडून गेलेला आहे आणि यांना काहीतरी आर्थिक मदत पाहिजे. तर तुमच्या हातात आहे, तुम्ही जर काय दिलात चल ठीक आहे आईला का. तर आता आपण निघालो. आता डायरेक्टली जेवायला थांबू. मध्ये काय असेल तर दाखवतो. आता सध्या तरी निघालो आहे. बघा आता जेवायला मस्तपैकी पोट भरून जेवायचं. हॉटेल फक्त चांगलं भेटायला पाहिजे. चला मग. आता इकडे आम्ही जेवायला थांबलेलो. हॉटेल गायत्री. इकडे जर येत असाल तर फक्त नॉनव्हेजसाठी भारी एक नंबर. चिकनचे तंदुरी भारी. चिकन खाल्लेलं आम्ही, तर तंदुरी भारी होती. आणि चिकन जे सुकं चिकन होतं, चिकन मसाला, ते पण खूप भारी होतं. तर येत असाल तर नक्की इकडे हॉटेल गायत्री आहे, नक्की विजिट करा. असं कसं तुम्ही जर येत असाल तर चांगलं होईल ना रोड ट्रिपला. टायर पंक्चर झाला. आज सगळं व्हायचं ते. तर मित्रांनो, सॉरी हा ब्लॉग लेट येतोय, कारण पर्सनल रिझनमुळे मी टाकू शकलो नाही. पण गोष्ट अशी झालेली की आम्ही सिग्नलवरती होतो. आमची गाडी पुढे होती आणि काकांची गाडी पाठी होती. तर एक ट्रकवाल्यानी गाडी लेफ्ट साईडला एवढी जोरात घेतली. काकांच्या पाठीचं जो मला व्हिडिओमध्ये दिसत असेल ते पूर्ण बेंड आणि दरवाजा हे झालेला. आणि थोडं पुढे जाऊन आमचा टायर पंक्चर झाला. पण स्वामीच्या कृपेने काहीच झालं नाही आणि आम्ही घरी नीट पोचलो. तर हाच होता आजचा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि भरपूर शेअर करा. आता व्लॉग कंटिन्यूस येतील, आय प्रॉमिस. तर भेटूया पुढच्या अशा एक सुंदर व्लॉगमध्ये. टिल देन, डोंट ड्रीम अ लाईफ, युअर ड्रीम. बाय बाय. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. मी कुठेही जात नाही. तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मी येईन.